हाय, नमस्कार मराठी पब्लिक. कसं काय, बरे आहेत का सगळे? तर तुमच्यासाठी आज घेऊन आलेलं की सोशल मीडिया जर्नी, सोशल मीडिया पॉवर, यूट्यूब पॉवर. म्हणजे यूट्यूबची पॉवर दाखवणार आहे. तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. तुम्ही जर्नी बघा त्या मुलाची पहिली, की तो कुठून सुरुवात केलेली, नंतर बिफोर आफ्टर तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये. हे यूट्यूबमध्ये आहे ना, फक्त संयम पाहिजे माणसामध्ये. संयम झाला ना, माणूस सगळं काही करू शकतो. तुम्हाला एक व्हिडिओ टाकतो मी आता, म्हणजे स्क्रीनवर दिसेल आता तुम्हाला. बघा तो व्हिडिओ. त्याचा संयम त्या माणसाने, म्हणजे त्या मुलाने सुरुवात कुठून केली होती. नंतर तुम्हाला आता काही जण लोक आहेत ना, हे यूट्यूबला फेसबुकला नॉर्मलमध्ये घेतात. हे काय होतं काय नसतं बघ, असं तसं. म्हणजे त्यांची तयारीच नसते की बाबा मेहनत करायची. आणि जेव्हा काय ती व्हिडिओ समोर येते त्यांच्या, की बाबा सक्सेस झालेली पोरं आहेत, मग वाटतं बाबा. तरी पण काही जणांना भरोसा पटत नाही की खरंच त्याच्यात पैसे भेटते का, नाही ह्यांचा दुसरा काहीतरी व्यवसाय असेल. नाही, तुम्हाला एक व्हिडिओ टाकतो आता स्क्रीनवरती, बघा तुम्ही ती कसा आहे व्हिडिओ. आणि त्यांनी सुरुवात कुठून केली होती, त्याचं पहिलं घर कसं होतं काय. नंतर तुम्ही नेक्स्ट टाईम म्हणजे आफ्टर बघा त्याची, म्हणजे किती कमवले देणार काय काय सगळं दिसेल तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत चालू ठेवा, व्हिडिओ बघा. मला स्क्रीनवर व्हिडिओ येईल ते. मग कसं काय पब्लिक, कसा वाटला तो व्हिडिओ? हे व्हिडिओ आहे की जे यूट्यूबला हलक्यामध्ये घेतात, यूट्यूबला सोशल मीडियाला हलक्यात घेतात ना, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ. कसा आहे व्हिडिओ बघितला ना तुम्ही? हे आहे खरी पॉवर, सोशल मीडियाची पॉवर. सोशल मीडियाचा वापर करता आला पाहिजे फक्त माणसाला. कसा म्हणजे कसं बोलता आलं पाहिजे. वापर करता म्हणजे काय, तुम्हाला वापर हळूहळू समजूनच येतं की कसा वापर करायचा काय. कुणी आईच्या पोटातून शिकून आलेलं नसतं. त्याच्यामुळे आहे ना, व्हिडिओ बनवताना लाजायचं नाही. मोबाईल समोर यायचं, डायरेक्ट आपल्याला आपलं ते म्हणजे मांडायचे, आपल्याला बोलायचे, कोणत्या विषयावर बोलायचे हे अगोदरच आपल्याला माहीत राहतं, किंवा हळूहळू समजतं तुम्हाला काय बोलायचे. आता भरपूर जण असे आहेत की, आता तुम्हाला मागच म्हणलेले ऊस तोडणारी एक लेडीज आहेत, त्यांनी हे तेच व्हिडिओ टाकून काम करताना व्हिडिओ टाकलेले आहेत, फेमस झाल्या, मस्त फेमस झाल्या, चांगलं. आता ऊसतोड करायची गरजच नाही त्यांना. आता खरं सांगायचं म्हणजे झालं तर इटभट्टीवर काम करणारा मुलगा, त्याचाही व्हिडिओ व्हायरल झाले हळूहळू. आता तो फेमस आहे, भरपूर फेमस आहे, बिहारचा आहे तो. त्याच्यामुळे सांगतो आहे ना, हे आता तुम्हाला जी दाखवली ना जर्नी त्या माणसाची, म्हणजे मुलाची जर्नी, कुठून सुरुवात केली आहे, त्याचं पहिलं घर कसं आहे, आता कुठं आहे तो. त्याच्यामुळे सांगतो आहे, तुम्ही आहे ना चालू करून टाका यूट्यूब. सोशल मीडियाचा योग्य वापर करा तुम्ही. हे तुम्ही जर जॉब करत असाल तरी काही विषयच नाही. जॉब करताय काय, दिवस रात्र जॉबच करताय का, थोडाफार टाईम भेटतो ना, तेवढाच टाईम द्या तुम्ही, रोज द्या तेवढाच टाईम द्या, थोडा तुमचा जेवढा टाईम तुम्हाला भेटतो तेवढाच. आणि जे काम करत नाही त्यांना तर मग एक नंबर आहे, काय विषयच नाही. तुम्ही आहे ना, काम तुम्हाला तर असं घरचे फोर्स करत नाहीत किंवा तुम्ही करतच नाही का, तर 1 वर्ष तुम्ही आहे ना सोशल मीडियाला देऊन बघा. म्हणजे 1 वर्ष दिलं ना, प्रॉपर द्यायचं बरं का. उगा असं सोशल मीडियामध्ये आलो बाबा मेहनत करतोय थोडीशी सोडली असं नाही व्हायचं. काही तर करायचं म्हणजे करायचं आहे. तुम्ही सक्सेस व्हाल म्हणजे व्हाल 100%. फक्त वेळ द्या, जास्त वेळ द्या, लाजू नका. आणि चॅनल मॉनिटाईज करून घ्यायचं पहिलं. म्हणजे तुमचं जी अकाउंट आहे फेसबुक अकाउंट, ती प्रोफेशनल डॅशबोर्डमध्ये कन्वर्ट केलं ना, मॉनिटाईज झाल्यानंतर त्याच्यावर डॉलर बनायला चालू होतं. मग आता ते मॉनिटाईज होऊपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बनवून टाकायचे. आणि व्हिडिओ मॉनिटाईज कधी होतं चॅनल माहिती आहे का, जेव्हा तुम्ही आहे ना, तुम्ही बोलून डायरेक्ट व्हिडिओ बनवता, म्हणजे तुमचा आवाज आहे त्याच्यामध्ये, मग त्यात काय डबिंग केलेलं नाही ना काय, म्हणजे तुम्ही कॉपीराईट यायचा विषयच नाही. आणि कॉपीराईट कशाला येतं माहिती आहे का, एखाद्या दुसऱ्याचा व्हिडिओ तुम्ही उचलून टाकला आहे. आणि जर आता नेक्स्ट एक व्हिडिओ बनवतो की ज्यांना आहे ना बोलायची भीती वाटते, होऊन व्हिडिओ बनवू शकत नाहीत, त्यांच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन येणार आहे मी. ते नेक्स्ट पार्टमध्ये भेटेल तुम्हाला बघायला, काही विषय नाही. तर आता व्हिडिओ बघितलं ना, मग चालू करा सोशल मीडिया. जगाचा विचार करू नका, 100% तुम्ही प्रसिद्ध होणार. फक्त संयम पाहिजे माणसामध्ये, बस होऊन जातं, काय विषय नाही. वेळ वेळ सगळ्याची वेळ अशी चांगलीच असते असं नाही हो. झिरोतून सुरू जो करतो ना, तोच खरा हिरो असतो माहिती आहे का.
हिंमत पाहिजे. आपल्याला झिरोतून सुरुवात कर. आपल्यापाशी घालवण्यासाठी काय आहे? पहिलेच आपण झिरो आहेत ना, मग गमावण्यासारखं आहे का? काहीच नाही. त्याच्यामुळे तुम्ही झिरो आहे तर झिरोतूनच सुरुवात करा. सक्सेस 100% मिळतं म्हणजे मिळतं. आता हे जे काही हॉटेलवाले आहेत फेमस झाले आणि त्यांचं हॉटेल जे चालण्याचं कारण आहे हे सोशल मीडियाचा योग्य वापर करतात म्हणून ते हॉटेल चालते माहिती आहे का. म्हणून म्हणतोय तुम्ही बी तुमचा व्यवसाय असेल तर ठीक आहे, नसला तरी तुम्ही सोशल मीडियाचा वापर चांगला करा. व्हिडिओ बनवा, टाका. 100% यश मिळेल तुम्हाला. बस करत राहा व्हिडिओ आणि मला पण फॉलो करा, लाईक करा. मला बाय मराठी पब्लिक.